जय भीम मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर आजची तारीख 7 जून आणि आताचे वाजले 11:30. आज लवकरच उठलो, नाही खूप जास्त लवकर उठले मित्रांनो. कारण की माहित होतं ना आता की आपल्याला आता व्लॉग बनवायचे आणि व्लॉगचं कंटेंट तुम्हाला माहिती आहे. थंबनेल बघून तुम्ही समजलं असेल की आज नक्की काय. तर आज मला आज ॲडमिशन भरायचे. FYGC लिंकने मी भरणार आहे आणि मला एवढा वेळ का झाला त्याच्यावर पण एक स्टोरी आहे मित्रांनो. याच्या पुढे सांगतो मला. तर चला आपण आधी फॉर्म भरायला जाऊया आणि केस माझे जरा इग्नोर करा तुम्ही. जरा वेवी झाले, जरा केस कापले नाही मी 2 महिन्यापासून. तर चला आता आपण जाऊया आणि फॉर्म भरूया, त्याच्यानंतर तुम्हाला भेट. मित्रांनो फायनली आता 12:30 वाजलेत आणि आता तो पोर्टल ओपन झालाय मित्रांनो. विचार करू शकता काय, बघा किती वाजले 12:30 मित्रांनो. आताच मला पोर्टलची लिंक तुम्हाला दाखवतो. पोर्टल ओपन करून मी हे बघा आताच पोर्टल ओपन झालंय मित्रांनो. तर चला आता तुम्हाला दाखवतो नक्की प्रोसेस काय. तर मित्रांनो फर्स्टली लॉग इन करायचे मित्रांनो. इथं लॉग इन आयडी, इथं पासवर्ड आणि इथं कॅप्चा फिल करून आपल्याला लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर हा इंटरफेस ओपन होतो. तर इथे ना माझा एक फोटो होता, एकदम बाक्कस फोटो आला मित्रांनो, तुम्हाला नंतर दाखवल मी. तर आता बघा इथं मी जो पार्ट 1 होता ना तो मी कधीच फिलअप केलाय मित्रांनो. तुम्हाला मी जरा ऍडमिशन फी दाखवतो ऍडमिशन. तर मित्रांनो बघू शकता हा माझा पेमेंट ज्या दिवशी फर्स्ट पार्टला ना पेमेंट करावी लागते आपल्याला. आणि त्या पेमेंटची डेट बघा फक्त तुम्ही काय, हे बघा 8/5/2026 मित्रांनो. म्हणजे मे महिन्यात मी 8 तारखेला आपल्या रिझल्टच्या दिवशीच मी पेमेंट केली आहे. आणि जो पहिला पार्ट आहे ना तो मी फिलअप केलाय कधी माहिती आहे का, मे मध्येच 2-3 तारखेला केलाय. म्हणजे आता मित्रांनो मला 1 महिना व्हायला आला आणि मी सेकंड पार्ट मी आता भरतोय. तर हे बघा पहिला पार्ट माझा ऑल ओके आणि मी लॉक पण केलेला आहे मित्रांनो. फॉर्म तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पहिला पार्ट मी लॉक केलेला आहे आणि आता आपल्याला जायचं सेकंड पार्ट कडे. तर बघू शकता मित्र तुम्हाला पार्ट सेकंड दाखवतो मी. तर इकडे चूज स्ट्रीम, इकडे आपलं काय इकडे काम नाही आपला. तर आपण वरती जाऊया. आता इकडे स्ट्रीम सिलेक्ट करायची. तर हो मित्रांनो मी आता घेतोय कॉमर्स. तर हे बघा कॉमर्स मध्ये गेलो आणि आपलं मीडियम तर इंग्लिशच घ्यायचे. तर आपण आता सेव्ह अँड नेक्स्ट करूया. तर बघू शकता मित्रांनो स्ट्रीम आपली सिलेक्टेड आहे. मीडियम आपलं इंग्लिश, डिस्ट्रिक्ट ठाणे, तालुका मुरबाड आणि स्ट्रीम मॅनेजमेंट केलं नाही मी, कॉलेज कोएडी केलंय म्हणजे बॉईज आणि गर्ल्ससाठी दोन्ही. तर आपण कॉलेज सर्च करूया मित्रांनो नक्की कोणते कॉलेज येतात. तर बघू शकता मित्रांनो पहिला आपला ब्राह्मणगावचा आलाय, दुसरा मासा आलाय, तिसरा आपला मुरबाड न्यू इंग्लिश स्कूल आलाय आणि आपला चौथा पण न्यू इंग्लिश स्कूल, पाचवा आपला शिवल्याचा आलाय आणि 6वा सुद्धा शिवल्याचा आहे. तर सगळ्यांना आपण आपल्या प्रेफरन्ससाठी आता ऍड करूया मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो प्रेफरन्स लिस्ट आपली रेडी झाली आहे आणि आता आपल्याला पहिला जो नंबर ठेवायचा तो न्यू इंग्लिश स्कूलला ठेवायचे. तर आपण आता याला वरती घेऊया. बघू शकता मित्रांनो न्यू इंग्लिश आपला वरती गेलाय. याच्या खाली आपला जो मेन उद्देश आहे मित्रांनो न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचे, त्यामुळे आपण न्यू इंग्लिश स्कूलला सध्या वरती ठेवूया. तर आपला हा सेकंड अजून एक न्यू इंग्लिश स्कूल आहे. तर यांच्यात फरक एवढाच आहे, हा एडेड आहे आणि हा सेल्फ फायनान्स्ड आहे मित्रांनो, जास्त काही फरक नाहीये. तर याला सुद्धा आपण आता वरती घेऊया. तर बघू शकता मित्रांनो आपली प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती आपण एकदम सिक्वेन्स वाईज लावलेली आहे. फर्स्ट आपण न्यू इंग्लिश स्कूल लावलाय, त्याच्यानंतर पुन्हा न्यू इंग्लिश स्कूल हा ऍडेड आहे आणि सेल्फ फायनान्स्ड आहे. त्याच्यानंतर आपला शिवल्याचा आहे दोन्ही, हा नंतर मासा आणि हा ब्राह्मणगाव आहे. आपल्या मुरबाड तालुक्यातून पूर्ण लावलेली आहे. तर आता चला आपण फॉर्म लॉक करूया मित्रांनो. आपली प्रेफरन्स लिस्ट दिली आहे तिकडे आता सेव्ह चॉईस करूया. हे बघा प्रेफरन्स लॉक झाली. आता फॉर्म लॉक करायचे आपल्याला फक्त. हे बघा ऑल ओके मित्रांनो, ही प्रेफरन्स लिस्ट आहे आपली मित्रांनो. आता इकडे फक्त लॉक आहे. बघू शकता मित्रांनो आपला सेकंड पार्टी आपला लॉक झालेला आहे. आता आपल्याला हा जो आहे तो वाटते 10 का 12 तारखेला आपल्याला समजेल का आपल्याला कुठल्या मेरिट लिस्ट मध्ये आणि कट ऑफ मध्ये आपण लागलोय. तसं तुम्हाला सांगतो. तसं मी इकडे इनहाऊस कोटामध्ये पण करू शकलो असतो मित्रांनो. इनहाऊस कोटा म्हणजे आता मला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घ्यायचं तर मी त्याच्यात पण मी जस्ट प्रेफरन्ससाठी सर्व कॉलेज केलं आणि कट ऑफ मध्ये येतो का नाही म्हणून केलंय. आणि इनहाऊस मध्ये जर मी केला असता तर मी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लागलो असं, पण इनहाऊस मधून नाही केलाय मित्रांनो मी. हे बघा इनहाऊस कोटामध्ये पण तसंच आहे, 2 कॉलेज आहे बघा प्रेफरन्सला. तर मित्रांनो हा फॉर्म पण मी लॉक करू शकतो, त्याच्यात न्यू इंग्लिश स्कूल आहे. बघा इकडे पण सेम प्रोसेस आहे मित्रांनो. तर याच ठिकाणी मी आपला फॉर्म भरलेला आहे, फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट दोन्ही पार्ट भरलेले आहे मित्रांनो. तर आता तुम्हाला मी स्टोरी सांगतो नक्की माझ्यासोबत काय झालेलं. तर मित्रांनो जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला मी माझी स्टोरी सांगणार नक्की काय झालं. तर जसा एक्झाम दिली त्यानंतर मेच्या पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्याच मेला
मला समजला की काहीतरी असा FIGC नावाची पण गोष्ट असते, त्याचा फॉर्म भरत असतो. मी त्वरित गेलो आणि पहिला पार्ट मी फिलअप केला. त्यानंतर मी लॉक नव्हता करायचा, कारण की मार्कशीट अपलोड केल्यानंतर लॉक करायचा होता फॉर्म. तर त्यानंतर मी पेमेंटही केली 8 तारखेला, ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला, आणि मी माझा फॉर्मही लॉक केला मित्रांनो. त्याच्यानंतर मग आपला कॅप राऊंड पहिला आला. मी विचार करत बसलो मला ह्या कॉलेज घ्यायचे, तो कॉलेज घ्यायचे. त्याच्यामध्ये पहिला कॅप राऊंड मी भरलाच नाही. आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड निघून गेला. शाळेमध्ये गेलो, ते बोलते ॲडमिशन, ते बोलते ऑनलाईन करा. अजून डोक्याला ताप झाला मित्रांनो. त्याच्यानंतर आता कॅप राऊंड सेकंड आला, तेव्हा मी आता कुठे भरलाय, आता लॉक केला. त्याच्यानंतर तो काहीतरी 16 तारखेला लागायला येईल. म्हणजे बघू आता नक्की काय होतं. आणि तुम्हाला कॉलेजचा माझा पहिला दिवसही दाखवणार मित्रांनो. 2000 years later. गुड आफ्टरनून मित्रांनो. तर आता वाजले 1:30 वाजता उठलोय मी झोपेतून. आजची तारीख आहे 14 जून. आणि आता मी हे करतोय कारण की 9 तारखेला मी माझे प्रेफरन्ससाठी कॉलेज ॲड केलेले. आणि काल 13 तारखेला 10 वाजता आपला अलॉटमेंटचा रिझल्ट लागलाय. तर मला बघायचं की मी जे प्रेफरन्ससाठी टाकले त्यांच्यापैकी नक्की मला किती आले. तर काल ना मी झोपलो होतो, लवकर उठलो पण नाही. आणि आजही मी 1ला उठलो मित्रांनो. खूप लेट उठतो मित्रांनो मी. तर काल चेक करायला भेटलं नाही काही कारणामुळे. तर आता आपल्याला चेक करायचे. तर फक्त एवढा होप करतो मी का मला फक्त इंग्लिश स्कूल आला असू द्या. तर चला आता बघायला जाऊया. खूप खूप सॉरी मित्रांनो, आता संध्याकाळ झाली. सकाळीच करणार होतो, माझा खूप संध्याकाळ झाली. बघू शकता अलॉटमेंट लिस्टला मी इथं माझा ऍप्लिकेशन नंबर टाकलाय. तर प्लीज माझा येऊ दे, न्यू इंग्लिश स्कूल येऊ दे. तर तुमच्या समोर आता सर्च करूया. प्लीज गाईज, प्लीज प्लीज प्लीज. कुठला लागलाय? ओ लागला न्यू इंग्लिश स्कूल लागला मित्रांनो. पण माझा एक प्रॉब्लेम झाला, तुम्हाला सांगतो काय झालंय. हे बघा, इकडे माझा ऍप्लिकेशन नंबर आहे आणि प्रेफरन्स नंबर 2 आपला जो इनहाऊस कोटा म्हणून लागलोय 100%. सेकंड नंबर आलाय. तिथं माझी कॅटेगरी ना माझी SC मध्ये आहे, मी शेड्यूल कास्ट. पण माझी इथं ना ऍडमिशन साठी जनरल आणि ओपन मध्ये गेलोय मी. इकडे जनरल पुणे बघू शकतो, इथं पुणे मेरिट मार्क्स 360. बघू शकता मला मार्क्स पण 360 आहेत आणि मेरिट लिस्ट पण 360 लागले. बरं झालं ओपन मध्ये तर लागलो. इथे UDS नंबर ओके, सगळं ओके. हे बघा स्ट्रीम कॉमर्स आणि अलॉटेड मीडियम इंग्लिश. तर फायनली मित्रांनो सगळं सेफ आहे आणि होपफुली मी लागलोय. आता जाऊन आज संडे, तर उद्या जाऊन ऍडमिशन करतो आणि त्याची पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ओके. फायनली मित्रांनो एवढ्या कष्टानंतर आपल्याला मेरिट पण मी काय झालं माहितीये का, माझी ओरिजिनल कॅटेगरी SC आहे आणि माझा जो फॉर्म मी केला ना तो याच्या ओपन कॅटेगरी मधून केलाय. आणि ओपन कॅटेगरीची मेरिट लिस्ट 360 होती आणि माझे मार्क 360 आहेत. म्हणजे एकदम कोइन्सिडेंस झाला मित्रांनो तो, की मी मेरिट मध्ये लागलो ना तर इंग्लिश स्कूल कॉलेज मला भेटला नसता. तर थँक गॉड मला भेटला. आणि आज संडे मित्रांनो, तर उद्या नक्की आपण जाऊया आता ऑफलाईन ऍडमिशन करायला. अजून मी हे पण नाही काढलंय, काय LC म्हणतात त्याला, LC पण नाही काढलंय. त्यामुळे मी माझा फॉर्म लॉक पण जो प्रोसीड फॉर ऍडमिशन असतो ना ते नाही करू शकत दादा. तर उद्या जातो मी, अगोदर LC काढतो, त्याच्यानंतर मग तिथून ऑनलाईन करतो प्रोसीड टू ऍडमिशन, नंतर ऑफलाईन घेतो. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला मी ऍडमिशनच्या दिवशी भेटतो. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. बघू शकता आताचे झाले 10:30 आणि उठलोय आता. तर माझी LC मी अपलोड केली नव्हती म्हणून मला ऍडमिशन मध्ये प्रॉब्लेम होते. तर बघू जरा आपला LC झाली, दुसरं कुठलं तरी आपण डॉक्युमेंट टाकणार आहे PDF झाली तर ओके, नंतर मग काही करू शकत नाही. बघू शकता आता आपण लॉग इन करूया मित्रांनो. तर बघू शकतो मला प्रॉब्लेम दाखवतो काय येतोय. तर इकडे जर अपलोड नाही केला ना तर बघा इकडे ऍडमिशन प्रोसीड फॉर ऍडमिशन होत नाहीये. तर बघूया आता आपण चूज फाईल करू आणि बघू शकता ही डॉक्युमेंट आपण हे करू ओपन. आता तुम्ही डॉक्युमेंट दाखवतो काय तुम्हाला नक्की. हे बघा हे डॉक्युमेंट कुठले प्रदान प्रसारण काहीतरी आहे. तर ते बघू अपलोड करून झाली तर ओके. प्लीज करतो उद्या अपलोड. झाली अपलोड झाली अपलोड. प्रोसीड फॉर ऍडमिशन आलेलं आहे. तर बघू प्रोसीड फॉर ऍडमिशन कन्फर्म. सक्सेस. तर मित्रांनो आपलं ऍडमिशन झालेलं आहे. तर आता जाऊन शाळेत करू, ऑफलाईन ऍडमिशन करू, फॉर्म वगैरे भरू. ओके. फायनली मित्रांनो मुरबाडला जाण्यासाठी रेडी झालेलं आहे. बघू शकता बघा रेडी झालेलं आहे. चला आता जाऊया.
फायनली मित्रांनो मुरबाडला पोहोचलोय. आता लस्सी पितो आणि ऍडमिशन करायला जातो. तर चला तुम्हाला माझी शाळा दाखवतो आता. फायनली पोहोचलोय तर चला कॉलेजमध्ये जाऊ. फायनली बघू शकता. अतिशय बकवास काम झालंय मित्रांनो. ती कुठली तरी कल्याण जनता बँक म्हणून सांगितले, तिला एवढी शोधली पण काय भेटत नाही. बघा GPS लावलाय तरी पण काही समजत नाही नक्की कुठे. तर बघूया आता. तर मित्रांनो आता झाली संध्याकाळ आणि ऍडमिशन करून आलो मी. थोडा हुशारीने सांगतो तुम्हाला, पण नक्की सांगतो काय आलं. तर मी इकडून गेलो आणि मग आपले जे डॉक्युमेंट्स वगैरे होते त्यांचे झेरॉक्स वगैरे केले आणि मग आपण त्यांना दिलेही. आणि मग जो आपला ऍडमिशन होता तो पण गेला. आणि मी जो ऑप्शनल सब्जेक्ट होता तो IT मध्ये चूज केलाय. फी आपले 30,000 आहे. 30,000च्या पुढे पण असू शकते, सांगता येत नाही. मला तर वाटतं 30,000 मी बघितलं समोर म्हणून बोलतोय IT मध्ये. तर आता पप्पांनी वगैरे इन्स्टॉलमेंट केली असेल, मला काय माहित नाही एवढं. तर हे सांगतात कॉमर्स घेतला, IT मध्ये घेतला आणि सक्सेसफुल झालाय. आता आपलं कॉलेज जुलैपासून स्टार्ट होणार आहे. तर नक्कीच ब्लॉग टाकतो आता. पुढचा ब्लॉग नक्कीच आपल्या शाळेचा पहिला दिवस असणार. तर ठीक आहे, तुम्हाला भेटतो मित्रांनो. असं तेवढ्यात भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.